काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत, जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली, आनंदाचे तू मूळ, तेथे आटती प्रमाणांचे जळ, आपणा सारिखे सकळ करोनी ठेले. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणांना नतमस्तक होतो. आदरणीय नीलाताई दातार पुणे यांनाही साष्टांग वंदन करतो. आपण सगळे भगवत स्वरूप जगदीश मूर्ती आहात, आपणास वंदन करतो. आणि आपण सगळे मिळून आजच्या उपनिषदाच्या द्वितीय खंडाच्या पहिल्या मंत्राला प्रारंभ करू. मंत्र अभ्यासण्यापूर्वी शांतीपाठ म्हणूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षोररिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. आज आपण 5 ते 7 मंत्र साधारण होतील अशी अपेक्षा आहे. मंत्र क्रमांक 1 ते मंत्र क्रमांक 5 ते 7 एवढे मंत्र आपण आज घेण्याची शक्यता आहे. हे घेत असताना द्वितीय खंड जे आहे याच्या प्रास्ताविकामध्ये भाष्यामध्ये 2 दिवस शैलकाकूंनी हे स्पष्ट केलेलं आहे की अपरेचं ज्ञान होण्याची गरज आहे. या लागी अपरा टाकणे, जरी ती लागे जाणणे. अपरा टाकायची असेल तर अपरा काय आहे, अपरा कोणती आहे, या गोष्टी आम्हाला माहित असल्या पाहिजे की नाही. जर आम्हाला या गोष्टी ठाऊकच नसतील तर आम्ही टाकणार कसं. जी गोष्ट आपल्याला टाकायची आहे ती टाकाऊ आहे हे तर आम्हाला कळलंच पाहिजे की नाही. त्याच्यामुळे जाणणं फार गरजेचं असतं. आणि न जाणता जे काही कर्म केलं जातं ते न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. समर्थ म्हणतात की जाणण्याची गरज आहे. आता अपराविद्या टाकणं म्हणजे ती टाकाऊ नाही आहे. टाकण्यासाठी सुद्धा जाणून घ्यावं लागतं की अपराविद्या आहे कशी, त्याशिवाय टाकता येत नाही.
आणि टाकणे सोपे होय जेणे जाणिल्या पाठी. जाणल्यानंतरच हे टाकणं सोपं होतं, नाहीतर हे टाकणं शक्य नाही. अपरेला टाकता येण्याची इच्छाच निर्माण होत नाही. अपरेमधला भ्रामकता, अपरेमधला फोलपणा, अपरेमधली दिखावगिरी आणि अपरेमध्ये येणार दुःख, या सगळ्या गोष्टी जर लक्षात आल्या तरच अपरेला टाकता येतं. नाहीतर अपरेचं आम्ही उदो उदो करतो आणि स्वतःला हुशार समजतो. आम्ही खूप शहाणे आहोत, आमच्या इतकं दुसऱ्या कोणालाही येत नाही. कर्म आणि उपासना करणारे हे नेहमी ज्ञानवाल्याला नाव ठेवत असतात. मोठे लागले अभ्यास करणारे, मोठे लागले ज्ञानाच्या गोष्टी करणारे, आणि ज्ञानवाल्याला जर खरं ज्ञान झालं नसेल तर तो कर्म उपासकाला नावं ठेवतो. पण जर खरं ज्ञान झालं असेल तर तो त्यांना नावं ठेवत नाही. काकांना ज्ञान रूपता अपेक्षित आहे. काकांना ज्ञान रूपता अपेक्षित आहे. म्हणून या लागी अपरा टाकणे, जरी ती लागे जाणणे. अपरा टाकायची आहे, पण जाणून टाकायची आहे. जर जाणली नाही तर अपरा टाकता नाही येत, आणि खऱ्या अर्थाने ती टाकल्या पण नाही जात. टाकणे सोपे होय जेणे जाणिल्या पाठी. जर अपरेला जाणलं तरच अपरा टाकणं सोपं आहे, नाहीतर अपरा टाकणं कठीण आहे, महाकठीण आहे. आणि म्हणून अपरा विद्येचा वेदामध्ये पसारा मांडला. काकांची ओवी आहे, म्हणून विद्या अपरा वेदी मांडीला पसारा. प्रतिष्ठा दिधली बुरा उतरवण्यासाठी. त्याच्यावर बुरा असतो बघा, पांढरा पांढरा, त्याला फंगस म्हणतात मराठीत. मराठीत बुरा लागला म्हणतात, बुरशी लागली म्हणतात. प्रतिष्ठा दिधली बुरा, जी वाईट आहे ना त्याला प्रतिष्ठा दिली, अपरेला प्रतिष्ठा दिली. आणि ज्या गोष्टीला बुरा लागतो त्या गोष्टीला दुर्गंध येतो. अपरा विद्येच्या मागे लागल्यानंतर तिला बुरा लागतोच. आणि मग दुःखाचा दुर्गंध काय होतं, दुःखाचा दुर्गंध येतो. 2 दिवस संबंध भाष्य ऐकलंय आपण, संगती भाष्य ऐकलंय आपण, आणि या संगतीतून सार हे निघालाय. काय निघालाय सार? काही त्रुटी राहिली नाही त्या संगती भाष्यामध्ये, म्हणून आज त्याचं स्पष्टीकरण मुद्दाम घेतलं नाही. काही त्रुटी नाही राहिली. मग सार काय आहे त्याचं संगती भाष्याचं? की अपरा विद्या जाणून घेण्यासाठी अभ्यासा, तिला नीट जाणून घ्या, आणि जाणली तर मग ती टाकणं सोपं होतं. नाही तर वेदानी अपरा विद्या एवढी मोठी मांडली आहे, 80% अपरा विद्या आहे. कर्म आणि उपासना 80% आहे वेदामध्ये, 20% ज्ञानाचा भाग आहे. आणि मग या विद्येला काय होतं, प्रतिष्ठा येते. सध्या महाकुंभमेळा सुरू आहे. कोणाला प्रतिष्ठा आहे हो? थोडासा टीव्ही जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की प्रतिष्ठा कोणाला मिळते आहे. हो, कुणाला प्रतिष्ठा मिळते आहे हो? ज्ञानाला. नाही मिळत. अज्ञानाला आणि अविद्येलाच प्रतिष्ठा मिळते आहे.
ज्ञानाच्या आश्रमांच्या प्रतिष्ठा मांडल्या नाही गेलेल्या आहेत तिथे. रबडीवाले बाबा कोण दाखवतात? संपूर्ण अंगाला राख पासलेले नागा. नागा म्हणजे ते लोक कपडे नाही घालत अंगावर, फक्त राख फासून असतात अंगाला, म्हणून त्यांना नागा म्हणतात. हिंदीमध्ये विवस्त्र स्थितीला नागा म्हणतात, म्हणून त्यांना नागा म्हणतात. दोन्ही विद्या आहे की अविद्या आहे, पण प्रतिष्ठा अविद्येची मांडल्या जाते. आणि एवढ्या प्रमाणात अविद्येची प्रतिष्ठा मांडली जाते की त्या प्रतिष्ठेतून तो पुन्हा विद्येकडे प्रवासच करत नाही. आणि म्हणून अपराविद्येचं स्वरूप काय आहे हे दुसऱ्या मुंडकामध्ये, म्हणजे प्रथम मुंडकातल्या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगण्याचा प्रारंभ केलाय की अपराविद्येचं स्वरूप काय आहे. एकदा स्वरूप कळलं, ते स्वरूप नीट जाणून घेतलं की मग त्याचा त्याग करता येईल, संसाराचा त्याग करता येईल. अपराविद्ये ही न जाणता त्याग करू नाही शकत. पानी में रह के मगरमच्छ से बैर नाही करणार. राहावं तर लागणार आहे जगतामध्ये. जगतामध्ये सगळा व्यवहार अपरेतून होतो. मग त्या अपरेमध्ये राहत असताना अपरेपासून स्वतःला दूर कसं करून घ्यायचं किंवा आपल्यापासून अपरेला दूर कसं करायचं, त्यासाठी अपरेचं स्वरूप जाणलं पाहिजे. तेव्हाच अपराविद्येची परीक्षा करता येते, तो वर करता येत नाही. अपराविद्येचा विषय असणारा हा जो संसार आहे, त्या संसाराचा जर त्याग करायचा असेल तर अपराविद्येचं स्वरूप समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून अपराविद्येचं स्वरूप सांगायचं म्हणजे कर्माचं निरूपण करायचं. म्हणून भाष्यकारांनी कर्म निरूपण असा त्याचा हेडिंग दिलेला आहे. आता ते निरूपण ऐकूया. वशिष्ठादिकांचे ज्ञान तया वेदमंत्र प्रमाण जे सत्य प्रगटले साधन पुरुषार्थासी. काकांची 64 नंबरची ओवी आहे. आता प्रारंभ झाला काकांची ओवी आणि शांकर भाष्य यांचा ऐक्य करण्याचा. मुळातच ऐक्य आहे. ओवी कुठे आणि स्पष्टीकरण कुठे द्यायचं एवढाच भाग त्यात आहे. वशिष्ठादिकांचे ज्ञान तया वेद मंत्र प्रमाण जे सत्य प्रगटले साधन पुरुषार्थात. वशिष्ठादिकांनी ऋषींनी जे कर्म केलं ते कर्म जणू सत्य स्वरूपच आहे. आता जुन्या लोकांची फसगत होण्याची शक्यता आहे, नवीन लोकांना काही अडचण नाही जाणार. तुम्ही म्हणाल असं कसं? जुन्या लोकांना जरा ज्ञान जास्त असतं, बरंच ऐकलेलं असतं, त्यांनी श्रवण जास्त झालेलं आहे आणि मग त्यांना त्रिकालेपी तिष्ठती ती सत ही व्याख्या पण लक्षात असते. आणि इथे ते म्हणतात कर्म सत्य स्वरूप, जणू सत्य स्वरूप. म्हणजे कर्म 3 काळात असूच शकत नाही, म्हणून ते सत्य असू शकत नाही. पण जीवाला वाटतं की कर्म जणू सत्य स्वरूपच आहे, कर्म सत्यच आहे असं जीवाला वाटतं. कर्म 3 चाकोऱ्यातून होतं. एकाला म्हणतात धर्म कर्म, दुसऱ्याला म्हणतात अर्थ कर्म आणि तिसऱ्याला म्हणतात काम कर्म. 3 पुरुषार्थातून कर्म करावं लागतं. धर्म अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थाचे साधन आहे कर्म करण्यासाठी. आणि म्हणून कर्म जणू सत्य स्वरूप आहे असं वाटतं, म्हणून सांगितलंय यत्तत एतत् सत्यम. कर्म नक्की आहे, कर्म सत्य आहे, कर्मातून फळ मिळतं.
धरुनी कर्मफळी आस, त्रिविध साधनी प्रयास, त्रेतायुगी हा प्रवास आरंभिला. धरुनी कर्मफळी आस. कर्म सत्य आहे का हो? हो. कर्म सत्य आहे असा शब्द न वापरता कर्म जणू सत्य आहे असं म्हणायचं. हा जणू शब्द फार महत्वाचा आहे. सत्यासारखं भासतं पण सत्य नाही, म्हणजे जणू सत्य आहे. माझं म्हणणं बऱ्याच जणांना लक्षात आलं नसेल. जर लक्षात आलं नसेल तर लक्षात आणून द्यावं लागेल मला. आणि लक्षात आणून देत असताना एक गोष्ट अगदी पक्की पक्की ध्यानात घेतली पाहिजे. काय ध्यानात घेतलं पाहिजे आम्हाला? की कर्म जणू सत्य आहे. वास्तविक सत्य नाही आहे कर्म, जणू सत्य आहे. सत्यासारखं भासतं कर्म. बेंटेक्स जणू सोन्यासारखं भासतं. बेंटेक्स जणू सोनं आहे. काय भाषा आहे? बेंटेक्स जणू सोनं आहे, म्हणजे बेंटेक्स सोनं नाही, वाटतं सोनं आहे म्हणून. तसं कर्म जणू सत्य आहे, म्हणजे सत्य असल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात कर्म सत्य नाही आहे. काय हो जणू सत्य वाटतं? प्रत्येक जीव कर्माच्या मागे धडपडतो. प्रत्येक जीव कर्म करण्याच्या मागे जातो. कारण सगळ्यांना कर्माची फळं हवी असतात. जर कर्माची फळं सत्य आहे असं वाटतंय तर कर्म सत्य आहे असा त्याचा अर्थ झालाच की नाही त्या जीवाच्या दृष्टीने. कोणता जीव? अज्ञानी जीव. अज्ञानी जीवाच्या दृष्टीने कर्म जणू सत्य झालं, कारण तो कर्मफळाच्या मागे धावतोय. जो कर्म फळाच्या मागे धावतोय त्या अर्थी कर्म हे सत्कर्म वृक्ष हा सत्य असला पाहिजे अशी त्याची धारणा आहे. उदाहरणार्थ संसाराचं स्वरूप शाब्दिक ज्ञानाने जरी निराश पावलं, संसार स्वरूप शाब्दिक ज्ञानाने जरी निराश पावलं आणि तत्वज्ञानाने जरी बाधित झालं, तरीही साधक कर्म फळाच्या आशेने कर्म प्रवृत्तच होतो. का होतो? कारण साधकाला कर्मफळे सत्य वाटतात. कर्मफळ ज्यामुळे मिळतात ते कर्म सत्य वाटतं. म्हणून या ठिकाणी कर्माला जणू सत्य असं म्हटलंय. आवाज येत नाहीये. काका म्यूट झाले का? हो, काही टेक्निकल अडचण असेल, होईल एक दीड मिनिटात. मीटिंग मधून काका बाहेर पडले आहेत म्हणून परत येईल. थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. अचानक मी मीटिंग मधून लेफ्ट झालोय. पुन्हा लक्षात घ्या, बेंटेक्स जणू सोनं आहे असं वाटतं. बेंटेक्स जणू सोनं आहे असं वाटतं. तसं कर्मफळ सत्य वाटतं, म्हणून कर्म जणू सत्य आहे असं वाटतं. कोणाला? अज्ञानाला. बेंटेक्स जणू सोनं आहे त्याला वाटतं, सोनाराला नाही वाटत. अज्ञानी जीवाला बेंटेक्स सोनं आहे असं वाटतं.
कर्मफळ सत्य वाटत असल्यामुळे कर्म जणू सत्य आहे असं वाटतं. म्हणून संसाराचं स्वरूप शाब्दिक ज्ञानाने जरी निराश पावलं, संसाराचं स्वरूप शाब्दिक ज्ञानाने जरी निराश झालं, संसाराचं स्वरूप तत्वज्ञानाने जरी बाधित झालं, तरी सुद्धा साधक कर्म प्रवृत्त आणि कर्मफलासक्त होतो आणि त्या वेळेपुरता त्याला ती कर्मफळे सत्यच वाटतात. इतकंच नाही, वेद हे शब्दराशी नाही ज्ञान तयापाशी, वेदांगुले जे निर्देशी ते परब्रह्म. आता वेदच जर शब्दराशी आहे, त्यांच्याजवळ ज्ञान नाही, तर षडांग, वेद षडांग म्हणजे माहिती आहे तुम्हाला. आता व्याकरणापासून ज्योतिषापर्यंत 6 अंग, 6 अंग सत्य असू शकतील का? नाही ना. ज्ञानरूप असू शकतील का? नाही. तरीही आम्ही पत्रिका दाखवून काय होईल, कसं होईल, पुढे काय केलं पाहिजे, आणि हा दोष टाळण्यासाठी आम्ही काय करावं असं ज्योतिषकारांना विचारतोच की नाही? म्हणजे आमचा कर्मावर विश्वास आहे, म्हणजे आमचा घटनेवर विश्वास आहे, आणि म्हणजे आमचा घटनांच्या परिणामांवर विश्वास आहे. जगत सत्यत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती आणि देह सत्यत्व भ्रांती तिन्ही कशा जखडून गेल्या आहेत बघा एकत्र. आणि म्हणून कर्म सत्य वाटतं, कर्म फल सत्य वाटतं. म्हणून नुसत्या संसाराचं स्वरूप शाब्दिक ज्ञानाने निराश पाहून भागणार नाही. संसाराचं स्वरूप तत्वज्ञानाने बाधित होऊनही भागणार नाही. तर कर्मामध्ये प्रवृत्ती थांबली पाहिजे, कर्म फलासक्ती थांबली पाहिजे. जर नसेल थांबत तर तो त्या कर्माला जीव सत्यच मानतोय. ही सुंदर मुद्दा आहे. मी ह्यासाठी पुढचे 5-6 श्लोक याचा बेस तयार करतोय की कसं कर्म होल आहे. नुसतं शब्दाने कर्म फोल आहे या शाब्दिक ज्ञानाने भागणार नाही, निराश होणार नाही. तो निराश झाला शब्दापुरता, तत्वज्ञानाने बाधित झालं, पण तरीही जर मी कर्म फलासक्त असेल, वैराग्य नाही बरं का, फलासक्ती म्हणजे, अनासक्ती म्हणजे वैराग्य, इथे फलासक्ती म्हणतोय मी, तर तो कर्म प्रवृत्त होतो आणि मग त्याला ती कर्माची फळे सत्य वाटतात. भगवद्गीता सांगते, आई गोड घास भरवते, क्षिप्रम ही मानुष्य लोके सिद्धीर भवती कर्मच्या. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये स्वप्न सत्य वाटतं, ज्याप्रमाणे जागृतावस्थेमध्ये तेच स्वप्न वितथ म्हणजे भासमान आहे असं कळलं. स्वप्नामध्ये स्वप्न अगदी खरंच वाटतं आणि जागृतावस्थेमध्ये तेच स्वप्न जे पडलं होतं ते आठवलं तर ते वितथ, त्या तथ्य नाही हे लक्षात येतं, भासमान आहे हे लक्षात येतं. पण जागृत अवस्थेमध्ये त्या वेळेला ज्ञानाची जागृती होते. तोपर्यंत संसाराचा पूर्ण निराश झालेला नसतो. अर्धवट जागृतीमध्ये संसाराचा पूर्ण निराश झालेला नाही. आणि तत्वज्ञानाचा तोपर्यंत संसाराचा तत्वज्ञानाने समूळ ध्वंस पण झालेला नाही. जागृती पूर्ण पाहिजे. जागृती जर पूर्ण असेल तर संसाराचा पूर्ण निराश होतो आणि तत्वज्ञानाने संसाराचा पूर्ण ध्वंस होतो. मग तो माणूस कर्मप्रवृत्त होत नाही आणि फलासक्ती राहत नाही. आणि संसारा या समजता जाणी जे जई अनित्यता तई
वैराग्य दवडता पाठी लागे. आता वैराग्य त्याच्या मागे लागून राहिलं, अरे तुला संसार खरा वाटत नाही, तू माझा स्वीकार कर. वैराग्याला असा माणूस हवा असतो, त्याला वैराग्य मिळवावं लागत नाही, कारण विवेकाने संसार अनित्य आहे याचा निश्चय झाला आहे. म्हणून संसाराचा पूर्ण निराश झाला आणि तत्वज्ञानाने संसाराचा ध्वंस केला आहे तो पुरुष कर्मा आणि कर्मफळाच्या मागे लागत नाही. नाहीतर मग अमुक अमुक होण्यासाठी इतकं इतकं नाम घ्यायचा संकल्प केलेला आहे. कर्मही सत्यच वाटतं, कर्ताही सत्यच आहे असं वाटतं, करणही सत्य आहे असं वाटतं आणि कर्मफळही सत्य आहे असं वाटतं. आणि असं ज्याला वाटत जात तो अपरेची थोरवी गाणारा आहे. अपरेची थोरवी गाऊन राहिला. आता ही कर्मे कुठून आली हो? ही त्रेता युगापासून आली किंवा त्रेतामध्ये आली. दोन शब्द वापरले. पहिले कर्म त्रेतामध्ये आहे हे बघू. आता त्रेता शब्दाचा अर्थ होतो होत्रा, अध्वर्यू आणि औदगात्र. होत्रा म्हणजे ऋग्वेदाचे हवन करणारा, अध्वर्यू म्हणजे यजुर्वेदाचे हवन करणारा आणि औदगात्र म्हणजे सामवेदाचे हवन करणारा. काका म्हणतात हौत्र ऋग्वेद विहित, अध्वर्य व यजुर्वेदोक्त, औदगात्र सामवेदात वर्णिले जे. कर्मफल जयासी हवे, त्रिकर्म म्हणजे त्रेता नित्य आचरावे, जेणे सुकृते लाभावे कर्मलोक. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदामध्ये सांगितलेली सगळी कर्म नित्य आचरण केली पाहिजे, तर कर्मलोक प्राप्त होतो. फलाचे निमित्ते जे स्वयंलोकित होते. लोकित म्हणजे दिसते भोगयुक्त, कर्मफळ दिसत, म्हणून याला कर्मलोक असं म्हणतात. हा त्रेता शब्दाचा अर्थ आहे होत्रा, अध्वर्यू आणि औदगात्र. होता ऋग्वेदाचा, अध्वर्यू यजुर्वेद आणि औदगात्र सामवेद. दुसरा अर्थ आहे त्रेतायाम वा युगे. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग यातील त्रेतायुगात बहुतांश वैदिक कर्माचा प्रसार आणि प्रचार झाला आणि अपराविद्येचा जो विषय, जो संसाराला प्रमुख कारण आहे, कर्म करवून घेणारा आहे, त्याला प्रसिद्धी मिळाली आणि कर्माला विशेषण कर्माचं फळ हे दाखवण्याचा प्रयत्न केला. जाहिरात कशाची झाली? कर्मफळाची. ही त्रेता युगात झाली. कर्मफळ नक्की मिळतं कर्मानी हे सांगितलं आणि त्यामुळे त्रेता युगात स्वर्ग प्राप्तीच्या साधनाच्या कर्माचा प्रचार आणि प्रसार झाला. लक्षात आलं? दुसऱ्या मंत्रात म्हणतात ज्यावेळी अग्नी प्रदीप्त होऊन त्याची ज्वाळा वर येऊ लागते तेव्हा दोन्ही आज्य भागाच्या मध्यभागी आता यज्ञ कर्म सुरू झाले. त्रेतामध्ये म्हणजे त्रेता युगामध्ये. हा त्रेता आणि त्रेतायुग असे दोन शब्द आहेत. यात सुरू झालं आणि अपराविद्येचा विषय जो संसार आहे आणि संसाराला प्रमुख कारण जे कर्म आहे आणि त्या कर्माचं प्रतिपादन ज्या श्रुती मंत्रामधून केलं झालं त्या कर्माला सत्यत्व देण्याचं विशेषण सुरू झालं. एकदा कर्म केलं की कर्माचं फळ निश्चित मिळतं, त्यातून स्वर्ग प्राप्ती होते आणि स्वर्ग प्राप्तीसाठी कर्म हे एकच साधन आहे, म्हणून त्या कर्माला सत्य म्हटलं. हे जे कर्म आहे हे जणू सत्य आहे, याला सत्य शब्द वापरला आहे, पण त्रिकालेपी तिष्ठती इति सत त्या सत्यामध्ये हे नाही आहे. त्या सत्यमधलं हे सत्य नाही, जणू सत्य असा शब्द आहे.
दुसरा मंत्र म्हणतो, यदा लेला येते हर्ची समिद्धे हव्य वाहने तदाज भागा वंतरेणा होती प्रतिपादयेत. आज्य टाकल्यानंतर हविष द्रव्य वाहून नेणारा जो अग्नी आहे तो प्रज्वलित होतो. अग्नीच्या ज्वाळा सगळ्या बाजूनी भडकतात आणि जो प्रज्वलित झालेला अग्नी आहे त्याला आहवनीय अग्नी असं म्हणतात. अग्नीच्या उत्तर आणि दक्षिण भागामध्ये दोन प्रकारच्या आहुती दिल्या जातात. एकाला म्हणतात सूर्याय स्वाहा आणि एकाला म्हणतात प्रजापतेय स्वाहा. अशा लक्षणाने युक्त असलेला अग्निहोत्र सम्यक करणे, व्यवस्थित करणे, यथायोग्य करणे याला अग्निहोत्राचे अनुष्ठान असं म्हणतात. हे अनुष्ठान अत्यंत अवघड आहे, कारण यात अनेक संकटे, प्रतिबंध आणि प्रत्यवाय दोष निर्माण होऊ शकतात. अग्निहोत्राच्या साधनामध्ये कोणते संकट निर्माण होतात, कोणता व्यत्यय निर्माण होतो आणि कोणते दोष निर्माण होतात, प्रत्यवायादी दोष कोणते आहेत याबद्दल तिसरा मंत्र या ठिकाणी सांगतोय. आणि तिसऱ्या मंत्रामध्ये ते म्हणतात की अग्निहोत्र कर्माचे विशेषण असे आहे की त्यामध्ये निश्चित काही नियम आहेत. अन्य कर्माचं अनुष्ठान सुद्धा अपेक्षित आहे. अग्निहोत्र कर्माला विशेषणाप्रमाणे दर्श कर्म म्हणजे अमावस्येच्या दिवशी केलेले कर्म आणि अपौर्णिमासम, अचातुर्मास्यम वगैरे सुद्धा अग्निहोत्राचे विशेषण आहेत. म्हणजे दर्श कर्म, पौर्णिमासम, चातुर्मासम, अपौर्णिमासम, अचातुर्मासम अशा प्रकारे अग्निहोत्राचे कर्म आहेत. म्हणजे आग्रयण आणि अनाग्रयण. शरद ऋतूमध्ये केलेलं अग्निहोत्र याला आग्रयण असं म्हणतात आणि शरद ऋतूमध्ये केलेलं जे अनुष्ठान आहे त्याला आग्रयण असं म्हणतात. आणि असं कर्म जर न केलं तर त्याला अनाग्रयण असं म्हणतात. आणि म्हणून अन्न केवळ भोग्य नाही, अन्न धान्य केवळ माझ्या कर्तृत्वाने मिळत नाही. अन्न म्हणजे अन्य पदार्थाप्रमाणे उपभोगण्याची वस्तू नसून परमेश्वराचा प्रसाद आहे. म्हणून अन्नम न निंद्यात, अन्न हे पूर्ण ब्रह्म. म्हणून अन्नम न निंद्यात, अन्नाची निंदा करू नये. आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे याचं कारण अन्न ही उपभोगाची वस्तू नाही. अन्य वस्तू उपभोगाच्या असू शकतात, अन्न हे गरजेचा भाग आहे, अन्न हा उपभोगाचा भाग नाही. म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म. म्हणून आपण जेवत असताना अतिथी जरी आला तरी त्याला थोडं ना थोडं अन्न द्यावं. म्हणून अतिथी देवो भव, देवाला अन्न दिल्यासारखं होतं, देवाला अर्पण केल्यासारखं होतं. आणि अशा प्रकारे जर रोज अनुष्ठान करत असाल अतिथीला जेव घालण्याचं, तर त्या अनुष्ठानाला अहूत असं नाव आहे. प्रत्येक वैदिक कर्माला विशिष्ट काळ आणि वेळ आहे. हे दुपारी 12 वाजताच आहे. दुपारी 12 ते 1च्या दरम्यान जो येतो अतिथी, त्याला जर आम्ही विनमुख परत न पाठवता थोडं अन्न देऊन पाठवत असेल तर आम्ही देवाला अन्न दिलं असं होतं. म्हणून माध्यान्ह काळी, आता एवढं सगळं समजत नाही सगळ्यांना, देवाला अन्न दिलं ना असं झालं तसं झालं, मग काय कराय काय नाही, इतकं सगळं बारीक सांगत बसण्यापेक्षा आपल्या जुन्या लोकांनी सांगून ठेवलं, दुपारी दत्तात्रेय भिक्षेला येतात. बस, दुपारी 12 वाजता कोण येतं भिक्षेला? गाणगापूरला जा, तुम्हाला कळेल की दुपारी 12 वाजता दत्तात्रेय भिक्षेला येतात.
आमच्या यवतमाळ जवळ माहूर आहे, तिथे जा, तुम्हाला लक्षात येईल. दुपारी 12 वाजता दत्तात्रेय येतात. म्हणून दुपारी आलेला अतिथी हा विनमुख पाठवायचा नसतो. आता हे गाणगापूर आणि माहूर पुरता मर्यादित न ठेवता कर्म आहे बरं का. या कर्मामध्ये ते म्हणतात की हा नित्य कर्म असावं, नैमित्तिक कर्म तरी असावं. म्हणून श्राद्ध इत्यादी जे कर्म होतात यामध्ये दुपारी काय केलं जातं? अन्न दिल्या जातं गाईला, ब्राह्मणाला आणि अतिथीला. अशा प्रकारे नित्य किंवा नैमित्तिक कर्माचं अनुष्ठान होतं. कर्म करण्यापूर्वी जर तुम्ही देवाला, गाईला, ब्राह्मणाला अन्न देत नसाल तर निदान अग्नीला तरी आहुत्या दिल्या पाहिजे. त्याला वैश्वदेव असं म्हणतात. कर्माची प्रतिष्ठा आहे. अपरा विद्येचं महत्व सांगतात आहे आणि या अपरा विद्येला जाणून घ्या हे सगळ्यात पहिल्यांदा सांगून ठेवलं आहे. जर याला जाणणं, जरी ती लागे जाणणे, टाकणे सोपे होय जेणे जाणिल्या पाठी. म्हणून त्याची जाण करून देण्यासाठी सांगतो आहे. जर सर्व कर्मांबरोबर अग्निहोत्र केलं तर ते परिपूर्ण अग्निहोत्र आहे, नाहीतर अविधीपूर्वक झालेलं ते अग्निहोत्र आहे. अग्निहोत्र करणं सोपं नाही. कोणतंच कर्म करणं सोपं नाही, कारण त्या कर्माचे नियम पाळावे लागतात, नियम जपावे लागतात. आणि नाही जपले तर ते अविधीपूर्वक अनुष्ठान होतं आणि मग दुष्कर लोकांना प्राप्ती होते. यजमान योग्य कर्म करत असेल तर त्याला भूहू भुवाहा स्वहा महाजना तपहा सत्यम असे ऊर्ध्व लोक प्राप्त होतात. पण जर तसं केलं नाही तर 7 अधोलोक प्राप्त होतात. तल, वितल, अतल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल. 7 ऊर्ध्वलोक प्राप्त होतात, नाहीतर 7 अधोलोक प्राप्त होतात. दुसरा एक लक्ष अर्थ आहे, त्याची हानी होते, होत्याची हानी होते. होता म्हणजे यज्ञ करता, अनुष्ठान करता, त्याची हानी होते, नाश पावतात. नाश पण 7 पिढ्या पावतात, लक्षात ठेवा. 7 पिढ्या नाश पावतात. आता या ज्या 7 पिढ्या आहेत, या ज्या 7 पिढ्या आहेत, या 7 पिढ्यांपैकी 2 पिढ्यांना वेगवेगळे नाव आहे. एकाला म्हणतात पिंडदान आणि दुसऱ्याला म्हणतात अनुग्रह. पिंडदान म्हणजे काय आणि अनुग्रह म्हणजे काय, 7 पिढ्यांची माहिती सांगतोय. या 7 पिढ्यांमध्ये पिता, आजोबा आणि पणजोबा या पिंडदानाशी संबंधित असलेल्या पिढ्या आहेत. पिता, वडील, आजोबा आणि पणजोबा या पिंडदानाशी संबंधित असलेल्या पिढ्या आहेत. आणि मुलगा, नातू आणि पणतू या अनुग्रहाच्या पिढ्या आहेत. आणि अशा वरच्या 3 आणि खालच्या 3 आणि झाल्या 6 आणि मी स्वतः, अशा प्रकारे 7 पिढ्यांचा नाश होतो जर हे चुकीचं केलं गेलं तर कर्म. आणि 7 योग्य कर्म केला गेलं तर 7 पिढ्यांचा उद्धार होतो, म्हणजे त्यांना स्वर्ग प्राप्ती होते. उद्धार म्हणजे मोक्ष नाही होत. पण ह्यात जर दोष राहिला तर प्रत्यवाय दोष येतो, आयास आणि कष्ट पडतात. म्हणून पिंडदानाशी संबंधित आणि अनुग्रहाशी संबंधित 3 6 पिढ्या आणि मी स्वतः एक 7 अशा 7 पिढ्याचा नाश किंवा 7 पिढ्यांचा उद्धार. पण उद्धार म्हणजे स्वर्गप्राप्तीवर का, लक्षात ठेवा. म्हणतात की
7 पिढ्यांचा उद्धार करते. उद्धार करते म्हणजे मोक्ष नाही मिळवून देत, स्वर्ग प्राप्ती करून देते. पण त्यासाठी कर्म कसं करावं लागतं, योग्य पद्धतीने करावं लागतं. अग्नीला त्या ज्वाळा बरोबर मध्यभागी अति प्रज्वलित झाल्यानंतर द्यावे लागतात. अग्नीला 7 जिव्हा आहे असं 4थ्या मंत्रामध्ये सांगितलंय. काली कराली च मनोजवाच सुलोहिताया च सुध्रुम वर्णा, सुधूम्र वर्णा, स्फुल्लंगिनी विश्वरुची च देवी लेलायमाना इति 7 जिव्हा. 7 जिव्हा आहेत अग्नीला. पहिली जीभ काळी आहे, काळ्या रंगाची काळसर आहे. दुसरी काली कराली म्हणजे अत्यंत कर्कर आहे, रफ. तुम्ही जर एखाद्या वेळेला जर गायीनी तुमचा अंग चाटलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की गायीची जीभ अतिशय रफ असते. काली कराली. कुत्र्याची मांजरीची जीभ अतिशय मऊ असते. त्या तुलनेत माणसाची जीभ रफ असते, पण गाई म्हशींची जीभ अतिशय करडी करारी असते. त्याला कराली म्हणतात. तिसऱ्या प्रकारची जीभ मनोजवा, ती वेगवान आणि गतिमान असणारी. सापाची जीभ कशी असते बघा, पटकन बाहेर येते आणि पटकन आत चालली जाते. वेगवान आहे, अतिशय गतिमान आहे. एक सुलोहिता नावाची जीभ आहे, ती लाल बुंद असते. सुलोहिता, काली कराली च मनोजवाच सुलोहिता, लाल बुंद असते. सुधूम्र वर्णा, धुसर वर्णाची असते. पुल्लंगिनी, अत्यंत प्रेरणादायक जीव असते. पुल्लिंग स्वरूप असणारी जीव असते. विश्वरुचीच देवी, आणि विश्वाला प्रिय असणारी जीव असते. कसा बोलतो तो, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. अत्यंत प्रेमपूर्वक अतिशय गोड बोलतो. अशा 7 प्रकारच्या जिव्हा आहेत. या ठिकाणी जीवाची संख्या, जिभेची संख्या 7 सांगितली आहे. 7चं परमार्थात एक महत्व आहे. सप्तप्राण, सप्तलोक, सप्तसमुद्र, सप्तद्वीप, ज्ञानाच्या 7 अवस्था, अज्ञानाच्या 7 अवस्था, सप्तर्षी, सूर्याचे 7 अश्व आणि 7 रंग, अशी 7 ही संख्या अनेक ठिकाणी प्रसिद्धीला आलेली आहे. ही पण त्रेतायुगापासूनच आलेली आहे. आणि म्हणून 5व्या मंत्रामध्ये सांगतात, एतेषु यश्चरते राजमानेषु यथा कालम चाहु तयो ह्याददायन तम नयन्तेताः सूर्यस्य रश्मयो यत्र देवानां पतिरेको जीवासः. अग्निहोत्र करणारा जो यजमान, 5वा मंत्र आहे हा. जो अग्निहोत्र करणारा यजमान आहे तो प्रज्वलित झालेल्या भडकलेल्या अग्नीमधील 7 जीवांवर योग्य वेळी आहुती अर्पण करतो. म्हणजे लावून दिली काडी आणि टाका तूप असं नाहीये. तो अग्नी जो आहे ना, तो प्रज्वलित झाला पाहिजे, भडकला पाहिजे, मग त्यात आहुती द्यायच्या. आणि मग त्या पुरुषाला सूर्यकिरण, जेथे सर्व देवांचा राजा इंद्र आहे, त्या स्वर्गाच्या स्थानाला घेऊन जातात. यजमान अग्निहोत्री काली कराली वगैरे जिव्हांमध्ये हवन करतो. आणि उपशमा म्हणजे शांत झालेल्या अग्नीत हवन नसतं करायचं. प्रचंड तळपणाऱ्या आणि भडकलेल्या अग्नीमध्ये हवन करायचं असतं. पहिले अग्नी प्रज्वलित करून घ्यायचा असतो चांगला. आणि अर्पण केलेल्या आहुतीला योग्य फळ कोण प्राप्त करून देतात,
ह्यातले किरण, ह्यातलं तेज हे यजमानाला स्वर्गापर्यंत घेऊन जात. म्हणून जणू सत्य शब्द वापरलाय सुरुवातीला. हा जो सत्य आहे हा स्वर्ग लोकाला घेऊन जाण्यापर्यंत सत्य आहे, लक्षात ठेवा. बाकी सत्य नाही. पाताळाकडे घेऊन जाणं हेही सत्य आहे, पण मोक्षाकडे घेऊन जात नाही, हेही सत्य आहे. पण ह्या अग्नी, हे तेज होत्याला म्हणजे यजमानाला स्वर्गापर्यंत घेऊन जात. असे 5 मंत्र पूर्ण झाले. तरीही पुढले 2 मंत्र घ्यायचा माझा विचार आहे. 2 किंवा 3 जसे होतील, कारण खूप चिंतन नाही आहे, फक्त स्पष्टीकरण सांगायचं आहे. माझं व्यक्तिगत चिंतन याच्यात काहीच नाही आहे. वेदांनी काय सांगितलं तेवढंच मी तुम्हाला पुस्तकांमध्ये पाहून सांगतोय. ये ही ती तमा होतय, हा 6वा नंबरचा. एखाद्याला आपण प्रिय माणूस किंवा पाहुणा असं समजून माणूस किंवा पाहुणा असं समजतो आणि त्याचं आदरातिथ्य करतो, आदर सत्कार करतो. यजमानाचं आदरातिथ्य केलं जातं त्यावेळी तो यजमानही आनंदित होतो. तसं हे जे तेजस्वी असणाऱ्या ज्या आहुती आहेत आणि अग्नीच्या तेजाबरोबर त्या यजमानाला स्वर्ग लोकाकडे घेऊन जातात. आणि जात असताना त्या यजमानाने केलेले जे पुण्यकर्म आहे त्या पुण्यकर्माबद्दल त्याची स्तुती करतात. त्या पुण्यकर्माबद्दल त्या यजमानाची स्तुती करतात आणि मग त्याचे गुणगान करतात. कोण? तेजस्वी दिल्या आहुत्या ज्या आहेत, या आहुत्यातून जे तेज प्रगट करतं ते तेज स्वर्ग लोकाकडला रस्ता दाखवतं. तुम्ही जे काही आयुष्यभर केलं ते अत्यंत उत्तम केलं. चार्जर दे म्हणा. आपण जे काही केलं ते अत्यंत योग्य केलं आणि त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळणार आहे. या दृष्टीने ते सांगण्याचा प्रयत्न करतात आणि आहुती त्या यजमानाला आनंदी करतात. काय करतात? त्या यजमानाला त्या आहुती आनंदी करतात, खुश ठेवतात, समाधानी ठेवतात. आणि असं केल्यानंतर तो यजमान प्रसन्न होतो. त्या यजमानाचं स्तुतीस्तवन केलं जातं. कुठे चालले आहे? स्वर्गाकडे. स्वर्गाकडे चालले आहेत आणि स्वर्गाकडे जात असताना ते त्या आहुतीतलं तेज त्या यजमानाच्या पुढे काय करतं? स्तुती सुमन गात असताना त्या यजमानाची पूजा सुद्धा करतं. आणि पूजा करत असताना त्याला प्रवासात काहीही कमी पडू देत नाही. त्या यजमानाला कशाचीच कमतरता पडू देत नाही. असं असतं त्यांचं काम. एवढे वर्ष तुम्ही पुण्य केलेलं आहे, आता तुम्हाला कसलीच कमतरता राहणार नाही. ते कमतरता राहू देत नाही. आणि हा तुमचा ब्रह्मलोक. आता या ठिकाणी ब्रह्मलोक म्हणजे ब्रह्मस्वरूप नाही, ब्रह्मलोक म्हणजे स्वर्गलोक. कारण इथे शब्द आलेला आहे सुकृतो ब्रह्मलोकाः एष वहा पुण्याः सुकृतो ब्रह्मलोकाः. सुकृत केल्यामुळे मिळणारा जो ब्रह्मलोक आहे तो स्वर्गलोक आहे. आणि या स्वर्गलोकामध्ये मग त्या आहुत्या
सूर्य किरणांचं रूप घेतात, अग्नीत स्वरूप, अग्नीत तेज त्या होत्याला तिथपर्यंत घेऊन जात आणि त्याला स्वर्ग लोकामध्ये नेऊन स्थिर करतात. पण ज्यांना तसं नसतं त्यांना मग तिर्यक योनी प्राप्त होते, अधो योनी प्राप्त होते. कर्मणा पितृलोकाहा विद्येया देवलोकाहा. या ठिकाणी विद्येनी देवलोक मिळतो असं म्हटलं आहे, तो स्वर्ग आहे, लक्षात ठेवा. आणि कर्माने पितृलोक मिळतो, विद्येने देवलोक मिळतो. म्हणून प्रत्येक जीवाने जशा जशा प्रकारचं कर्म केलं असेल तशा तशा प्रकारची फळं त्याला त्या ठिकाणी मिळायला लागतात. एक मंत्र अजून होतोय आपला, प्लवा होते अदृढा यज्ञ रूपा. 7 नंबरचा मंत्र या ठिकाणी घेतोय. मागील 3-4 श्लोकांमधून ज्या यज्ञ यागादी कर्माचे वर्णन केले ते सगळे कर्म ज्ञानरहित आहे, विद्यारहित आहे. आणि कर्म आणि कर्मफळ हे अविद्या कामनेचे कार्य आहे. कसे आहेत ते कर्म? ज्ञानरहित आहे, विद्यारहित कर्म आहे, अविद्या आणि कामनेचे कार्य करणारे कर्म आणि कर्मफळ आहे. आणि म्हणून अविद्येचे कार्य आहे कर्म आणि कामनेचे कार्य आहे कर्मफळ. अविद्येचं कार्य काय आहे? कर्म आहे. आणि कामनेचं कार्य काय आहे? कर्मफळ. अशा प्रकारे कर्म आणि कर्मफळांनी हा स्वर्ग लोकामध्ये जातो. थोडक्यात जीव अविद्येमुळे कामना निर्माण करतो, कामनेमधून कर्म प्रवृत्त होतो आणि कर्मफळाची निर्मिती म्हणजे कर्मफळ, कामना हे सगळे अविद्येचे कार्य आहे. म्हणून हा संसार निस्सार आहे. या संसारात काहीही तथ्य नाही. कर्म हेच दुःखाला कारण आहे. कर्माचा यजमान करता हा अविद्यावान आहे, अविद्या स्वरूप आहे. म्हणून भगवंत म्हणतात अहंकार विमूढात्मा करता हमिती मन्यते. त्याला त्या कर्म करण्याचा सुद्धा काय होतो? अहंकार तयार होतो. म्हणून कर्माने मिळणारं जे स्वर्ग प्राप्ती आहे हे कर्मफळ आहे, कर्माचं हे निस्सार आहे, याच्यात काही तथ्य नाही, हे वितथ्य आहे. हे कर्म दुःखाला कारणीभूत होतं. क्षिणे पुण्यम मर्त लोकम विशंती. आणि म्हणून कर्मामधून कर्मफळाची निर्मिती. कर्म पहा किती निंदे आहे. कर्म, कर्मफळ आणि कामना हे सगळे अविद्येचं कार्य आहे. कोणाचं कार्य आहे? हे सगळं अविद्येचं कार्य आहे. म्हणून अत्यंत निस्सार आहे. यात कुठलंही तथ्य नाही, सारही नाही. म्हणून यजमान करता कसा आहे? अविद्यावान होऊन जातो. अहंकार विमूढात्मा करता हमिती मन्यते किंवा अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति दंतवः. कर्म आणि कर्मफळ हे निस्सार आहे, तरी जीव त्याच्याच मागे लागतो आणि स्वर्ग प्राप्तीची अभिलाषा धरतो. या ठिकाणी दृष्टांत देतात की यज्ञरूपी जणू काही नौका आहे, ती कर्माने बांधलेली आहे. त्या नौकेला कर्मरूपी निस्सार फळे आहेत. अशा नावेत जो बसतो त्या नावेचा तर नाश आहेच, पण नावेमध्ये बसतात त्यांचाही नाश आहे. नुसत्या नावेचाच नाश नाही होत, तर नावेमध्ये बसणाऱ्याचा सुद्धा नाश होतो. म्हणून 4 वेदांचे 4 असे 16 ऋत्विक आहेत. आणि हे यज्ञ करणारी यजमान आहे 17वा, त्याची पत्नी आहे 18वी. हे 18 जण एकत्र येऊन यज्ञ यागादी कर्म करण्यात रत होतात. आणि यज्ञरूपी नौकेच्या जणू काही या 18 फळे आहेत, त्या अनित्य आहेत, नाशवान आहेत, निस्सार आहे. आणि ज्ञानरूपी नौकेचा कर्मठ लोक आश्रय घेतात. हे कर्म ज्ञानवर्जित आहे, ज्ञान रहित आहे, उपासना रहित आहे.
आता समजलं किती किती अपराविद्येची केवढी हे केली आहे. मग आता कसं करायचं? या कर्मठ लोकांबद्दल अजून बरंच काही सांगितलेलं आहे. आज आपण एवढ्या विषयावर हे करूया. कर्म किम परम कर्म किम परम कर्म तज्जडम. उपदेश सार. कर्म जड स्वरूपाचं आहे, निकृष्ट फळ देणार आहे. म्हणजे स्वर्ग फळ देतं ना कर्म. आणि निकृष्ट असणाऱ्या यज्ञ कर्मरूप नौकेचा कर्मठ लोक आश्रय घेतात. त्या नौकेलाही जलसमाधी मिळते आणि त्यांना सुद्धा जलसमाधी मिळते. म्हणजे एवढं सगळं कर्म करून काय होतं? नाश. या ठिकाणी सुंदर दृष्टांत दिलेला आहे. मातीचं भांड जर फुटलं तर त्यामध्ये असलेलं दूध दही ते सुद्धा जसं नाश पावतं त्याप्रमाणे हा कर्म करणारा आणि त्याची कर्माची नौका सगळ्याच्या सगळ्या नाहीसा होता. ज्याप्रमाणे मातीच्या भांड्यात दूध दही असेल ते सुद्धा मातीचं भांड फुटल्यावर नाश पावतो, त्याप्रमाणे यज्ञरूपी नौकेचा आश्रय घेणारे हे लोक आम्ही करत असलेलं कर्म मोक्षाचं साधन आहे. कर्मानेच आम्ही आनंदाची मोक्ष प्राप्ती करू, कर्माशिवाय अन्य साधन नाही, असे कर्माचे कौतुक करत असतात. विचार करत करत वार्धक्यावस्था ही येते, जर्जरावस्था येते, तरी कर्मरूपी संसारामध्ये आसक्त झालेले हे लोक मरून जातात. काही काल स्वर्गामध्ये राहतात, पुन्हा मर्त्य लोकांमध्ये येतात. क्षिणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. पण ते कर्माचीच प्रतिष्ठा मांडतात. एवढं करूनही ते कर्माचीच प्रतिष्ठा मांडतात. मृत्योस मृत्यू वापनती य नानेव पश्यती. एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूकडे जातात. हे सगळे अविद्येला बिलगलेले लोक आहेत. अशा प्रकारे आपण 7 मंत्रांपर्यंत आज आलो आहे. उद्या आपण अविद्या या मनंतरे वर्तमानाः स्वयं धीराः पंडितम मन्यमानाः. हे स्वतःला किती शहाणे समजतात कर्म करणारे अविद्यायुक्त, आणि त्यांचं होणार पुढची गती वाईट असून सुद्धा ते तिला चांगली आहे असं बौद्धिक चातुर्याने जगामध्ये सांगतात. आणि आम्हीच तेवढे शहाणे आहोत हे सांगतात. हे कसं आहे हे आपण उद्या सकाळी बघणार आहोत. कर्माचीच प्रतिष्ठा सतत सतत मांडणारे हे जे अविद्यायुक्त जीव आहेत यांचं काही खरं नाही, तरी ते स्वतःचा बोलबाला कसा करतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते आपण उद्या सकाळी बघू. राम कृष्ण हरी. उद्या गीता आहे. उद्या म्हणजे सोमवारी. उद्या भगवद्गीता आहे, कारण उद्या गुरुवार आहे. म्हणून हे स्वतःचीच प्रतिष्ठा कशी मांडतात? अविद्या तज्ञ, कर्म तज्ञ, कर्मफलासक्त लोक हे आपण सोमवारी बघणार आहोत. उद्या आपण भगवद्गीता बघू. आपण या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. उद्या बुधवार आहे. नाही उद्या गुरुवार आहे. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. आज बुधवार होता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रभाकरराव रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुनंदाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.